नमस्कार. युक्ताज मेकओव्हरमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मी संयुक्ता गावंडे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट फ्रॉम नागपूर. तर आज आहे आपला डे 6. ठीक आहे, तर आपण बघितलं काल की आपण डे 5मध्ये गनशॉट मेकअप शिकलो आणि आज आपण शिकणार आहोत क्रॅक मेकअप, की फेसला क्रॅक कसे येतात, काय येतात, पण ते पण आपण होममेड वस्तूंपासनं, होममेड मटेरियलपासून. तर ठीक आहे, चला बघूया आपण आज काय काय यूज करणार आहोत. मुलतानी मिट्टीचा पेस्ट बनवून घेतलेला आहे मी. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, रोज वॉटर ॲड नाही केलं आहे, नॉर्मल वॉटर ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपलं ब्लड, फेक ब्लड, आणि मी आज इव्हनिंगला फेक ब्लडची मेकिंगचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे, तुम्ही बघून द्याल. त्यानंतर ब्रश आणि नेहमीप्रमाणे आयशॅडो पॅलेट. ठीक आहे, चला तर मग आपण सुरू करूया आपला क्रॅक मेकअप. स्टेप बाय स्टेप कसा करायचा. सगळ्यात अगोदर आपण हा मुलतानी मिट्टीचा जो पेस्ट आहे तो आपण आपल्या फेसवर अप्लाय करून घेऊया. मी हा पेस्ट माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करणार आहे. मुलतानी मिट्टीचे काही फायदे पण असतात. जसं तुम्हाला माहिती असणार, ती खूप थंड असते आणि आपल्या फेससाठी ती चांगली असते. तर मी काय केलेलं आहे ना, ही ऑर्गॅनिक मुलतानी मिट्टी आहे, तीच यूज करते मी. तुम्ही पण ऑर्गॅनिकच मुलतानी मिट्टीचा पेस्ट यूज करा, कारण की तो आपल्या फेससाठी जास्त फायदेमंद राहतो. तुम्ही बघू शकता की मी पेस्ट अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला हे पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे. ओके, आपल्याला हे ड्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावर आपोआप जे असतात ते क्रॅक्स पडून जाते. ठीक आहे, तर आता हे लवकर ड्राय व्हायला पाहिजे म्हणून मी ड्रायर यूज करते. तर तुम्ही बघून घ्या. याची हीट कमी जास्तवाली यूज करा, कारण की प्रेशर जास्त याचा ठेवू नका. आपल्या स्किनसाठी ते जास्त हार्मफुल राहणार जर तुम्ही याच्यासाठी जर हीटवाला जर जास्त यूज केलं तर. त्यामुळे नॉर्मल याच्यामध्ये ठेवा, थोडी हीट, थोडं नॉर्मल टेम्परेचर याचं त्याच्यावर सेट करून ठेवा. कारण की जर जास्त हीट जर आपल्याला जर भेटली आपल्या फेसला, तर आपला फेस रेड होऊ शकतो. जर सेन्सिटिव्ह स्किन असणार तर आणखी जास्त होतं. तशी माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्यामुळे मला जास्त पडतो, म्हणून मी नॉर्मल याच्यावर ठेवणार.
आणखी एक गोष्ट, जेव्हा जेव्हा हे ड्राय होतं आहे आपोआप क्रॅक्स पडतात याला. हे बघा, दिसतील ते क्रॅक्स जेव्हा ते पूर्णपणे ड्राय होतील तेव्हा. जसं जसं ड्राय होत आहे मला माझी स्किन अशी ताणल्यासारखी वाटत आहे, कारण की मोस्टली जेव्हा आपण मुलतानी मिट्टी फेसला लावतो तेव्हा आपली स्किन ताणते जेव्हा ते ड्राय होते तेव्हा. त्यामुळे माझे जे वर्ड्स आहेत ते पण तुम्हाला क्लिअर ऐकायला येणार नाही. याच्यामुळे मला लिपसिंग बरोबर करताना येत आहे. फाटत आहे बघा. आपण जे जे ओला ओला पार्ट आहे त्याला क्रॅक्स पाडून घेऊया. असे रँडम्स कसे पण तुम्ही क्रॅक्स पाडू शकता. हे बघा, काही इश्यू नाही आहे. परत यूज करते. मी थोडी जास्त हीट यूज करत आहे आता, की लवकरात लवकर हे सुकायला पाहिजे, कारण की मला तुम्हाला पटकन हे सांगायला पाहिजे, कारण की व्हिडिओ जास्त लांबतो आहे आपला, त्यामुळे. क्रॅक पडत आहेत. आता मी नॅचरली वाढू देणार थोडं, कारण की खूप जास्त यूज केलेला आहे मी. आणि बघू शकतो मी आता एक काम करणार. ठीक आहे, मी आता माझा जो फेस आहे त्याला असं ताणणार, की त्यामध्ये थोडे क्रॅक्स पडले पाहिजेत म्हणून. बघू शकता पडलेले क्रॅक्स. तर आपण आता एक काम करूया. सगळ्यात अगोदर आयशॅडो पॅलेट घेतलं. सेम आपले जे कलर्स असतात ब्लॅक, ब्राऊन आणि रेड याला मिक्स केलंय. ब्लॅक कलर घेते, शेडिंग द्यायला ब्लॅक. इथे पूर्ण ब्लॅक करणार आहे नोज जवळ. ब्राऊन शेड यूज करते.
ब्लॅक आणि ब्राऊनला मिक्स केलं आहे. क्रॅक पडत आहेत, दिसत आहे. ब्राऊन आणि ब्लॅकला मिक्स केलं. ब्लॅक कलर घेत आहे. तर यामध्ये काय होतं आहे आपलं, मी आता याने क्रॅक पाडून घेणार आहे परत. यामध्ये आता ब्लडचा यूज करणार आहे मी. इफेक्ट दाखवतोय आपल्याला, आपण इथे की आपल्याला लागलेलं आहे फेसला. फायनल लुक डन. यामध्ये काय होतं आहे, थोडं थोडं क्रॅक पडल्यासारखा दिसतो फेस. आणि हा आपला इंडियन हॉरर मेकअप आहे. ठीक आहे, आपल्या बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त ना अशा प्रकारचं खूप यूज होतो. ठीक आहे. आता एक रिसेंटली एक मूवी आलेला आहे धमाल 4. त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की हा एक सीन दाखवलेला आहे. त्यातली जी एक ॲक्ट्रेस आहे तिच्यावर हा लुक त्यांनी क्रिएट केलेला आहे. तिचा बेस जो होता तो व्हाईट होता, आपला बेस जो दिसतोय तो येल्लो दिसतोय मुलतानी मिट्टीवरनं. कारण की आपण जे आहे ते घरच्या मटेरियलपासनं शिकतोय, त्यामुळे आपला बेस येल्लो, कारण की आपण मुलतानी मिट्टी यूज केलेली आहे. ठीक आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आपला डे 7 उद्या आपला लास्ट आहे, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की सगळ्या मेकअपचा कॉम्बो मी माझ्या फेसवर करून दाखवणार आहे तुम्हाला. पूर्ण फेसवर जे आपण आतापर्यंत शिकलो त्याचा हाफ तो सगळा पार्टिशन करून मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे नवीन काहीतरी. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, मला DM करा जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असणार तर. SFS मेकअपचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जाणार. आणि त्यानंतर SFS मेकअपचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाणार माझ्याकडनं. तुम्ही मला DM नक्की करा जर तुम्हाला पाहिजे असणार तर. आणि हां,
जे सर्टिफिकेट आहे त्याच्यासाठी तुम्हाला पे करावं लागेल 1000 रुपीज. तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जाणार. ठीक आहे, तर आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. थँक्यू, बाय बाय. भेटूया आपण उद्याच्या डे 7मध्ये. उद्याचा आपला लास्ट डे आहे. काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी शिकायला मिळेल उद्या पण तुम्हाला. ओके, चला बाय. थँक्यू.